श्री छत्रपती शिवाजी महाराज राजांपासून अनेक राजांनी महाराष्ट्रात गड किल्ल्यांची बांधणी केली। काही किल्ले अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। तर आपण आज अशा ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत। हा किल्ला म्हणजे कोरीगर किल्ला। महाराष्ट्र हे राज्य विविध परंपरा आणि संस्कृतीत नटलेलं राज्य आहे। नद्या, तलाव, समुद्रे आणि घनदाट जंगल अशा घनदाट जंगलामध्ये आणि डोंगर भागात वसलेले गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे। कोरीगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेस साधारणपणे 25 किलोमीटर अंतर आहे आणि पनवेलपासून 85 किलोमीटर अंतरावर आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पेठ शहापूरमधून एक वाट गडावर जाते, ही वाट सोपी आहे, तर दुसरी वाट आंबवण्याकडून जाते, ही वाट अवघड आहे। पेठ शहापूरच्या वाटेने जाताना आपल्याला 2 वाटा लागतात। एक वाट अतिशय सोपी आहे आणि दुसरी वाट अतिशय अवघड आहे। जर आपल्याला गडावर जायचे असेल तर खालच्या बाजूने जी वाट आहे ती पकडूनच गडावर जावे। या वाटेतून 15 मिनिटात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो। दुसरी वाट अतिशय अवघड आहे आणि या वाटेतून आपण गडावर जाऊ शकत नाही, कारण कोरीगर किल्ल्याला 4ही बाजूने तटबंदी असल्यामुळे आपण गडावर जाऊ शकत नाही। ही वाट अतिशय अवघड आणि घनदाट जंगलातून जाते। जर आपल्याला किल्ल्यावर जायचे असेल तर आपल्याला परत त्या पहिल्या वाटेतच जावे लागते। आम्ही त्या अवघड वाटेतून गेलो होतो, तर आम्हाला पुन्हा रिटर्न यावे लागले। व्हिडिओच्या शेवटी ही अवघड आणि भयानक वाटेचा प्रवास आम्ही टाकलेला आहे। चला तर आपण आता कोरीगर किल्ल्याची माहिती घेऊया। कोरीगर हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीचा किल्ला आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो। लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी आपण कोकण व तेथील आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो। या किल्ल्यावरून आपण माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, त्रिकोणा, कर्नाला, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच प्रदेश बघू शकतो। हा गड पुरातत्व विभागाकडे आहे आणि गडावर पोहोचण्यासाठी 600 पायऱ्या लागतात। जय शिवराय मित्र, आज आपण पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून 25 किलोमीटर असणाऱ्या कोरीगडवर आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत संभाजी पाटील, त्रिकोण दादा, संदीप सिद्ध आणि मी सुजित म्हात्रे। चला मग आता आपण ट्रेक आपली चालू करतोय। मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे। तेथील प्रदेशाला कोरबारस मावळ असे ओळखले जाते। कोरी हे कोल्यांच्या एका पोटजातीचे नाव। या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय। लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे। कोरीगड किल्ल्याला सर्व ठिकाणी तटबंदी असल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे। या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड अशा या 2 नावाने ओळखले जाते। तर या गडाच्या पायथ्याशी असलेले पेठ शहापूर गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखले जाते। या भागातील किल्ले पाहायचे असतील तर आपल्याकडे 3-4 दिवस असणे आवश्यक आहे। याचे कारण असे की या भागामध्ये कोरीगड, घनगड, सुधागड, सरसगड आणि लोहगड यासारखे अनेक किल्ले असल्यामुळे 4-5 दिवसात आपण हे सर्व किल्ल्यांचे ट्रेक करू शकतो।
15 ते 20 मिनिटं गडाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला 2 खांबावर कोरलेले 2 गुफा बघायला मिळतात. या 2 गुहांच्या बाजूला छोटेसे श्री गणेशाचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिरामध्ये असलेले अष्टसिद्धींचे दाता श्री गणेशांची मूर्ती काल्या पाषाणामध्ये कोरलेली आहे. हे मंदिर अगदी छोटेसे असल्यामुळे आपण दर्शन घेण्यासाठी वाकूनच जावे लागते. श्री गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही तेथील असलेल्या भक्तिमय वातावरणात थोडा वेळ तिथेच बसलो. श्री गणेशाची ही काल्या पाषाणात कोरलेली मूर्ती अतिशय लक्षवेधक आहे. ह्या काल्या पाषाणामध्ये कोरलेले श्री गणेशाची मूर्ती 2 ते 2.5 फूट आहे. ह्या गडावर असलेले श्री गणेशाची मूर्तीची रोज सकाळी पूजा नित्यनेमाने करतात. मंदिराच्या साईडलाच काल्या पाषाणामध्ये कोरलेल्या 2 गुफा आहेत आणि त्या गुफेमध्ये जाण्यासाठी काल्या पाषाणामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. पूर्वीच्या काली या गुफांचे उपयोग पहारेकरी विश्रांतीसाठी करत असावे. या गुफेमध्ये एक छोटीशी खिडकी आणि बसण्यासाठी जागाही केलेली आहे. अष्टसिद्धीचे दाता असणारे श्री गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही आमची ट्रेक पुन्हा चालू केली. कोरीगड गडाचा इतिहासात फारसा उल्लेख नाही. गडावरील असणाऱ्या गुहा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोली राजाकडून जिंकून घेतला. इसवी सन 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, त्रिकोणा या किल्ल्यांसोबत कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इसवी सन 1700 मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलांकडून जिंकून घेतला. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रादने लढाई करून हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने तो फार वैतागला. याचे कारण असे की 3 दिवस सतत या किल्ल्यावर आक्रमण चालू होते, पण गडावर जाण्यासाठी कुठलाही मार्ग त्यांना मिळत नव्हता. पण 14 मार्च 1818 मध्ये एक तोफेचा गोला दारुकोटावर जाऊन पडला. एक तोफेचा गोला दारुकोटावर पडल्यामुळे गडावर सर्वीकडे आग लागली आणि याच्यामुळे गडावर फार मोठी प्राणहानी आणि वित्तहानी झाली. अखेर 14 मार्च 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकला. यासोबतच किल्ल्याच्या सभोवताली असणारा दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांनी जिंकून घेतला. थोडेसे पुढे चालू आल्यानंतर आपल्याला समोरच कातलात खोदलेली एक गुफा दिसते. ही गुफा पूर्ण काल्या पाषाणामध्ये कोरलेली आहे. सहज आपण 2-3 माणसं या गुफेमध्ये जाऊ शकतो. या गुफेमध्ये आपल्याला एक पाण्याचे टाकेही बघायला मिळते. या काल्या दगडामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाकेमध्ये 12 महिने पाणी असते. या पाण्याच्या टाकीची हाईट 2 ते 3 फूट असू शकते. या टाकीमध्ये असणारा पाणी अतिशय स्वच्छ आणि थंडगार असल्यामुळे तो पिण्यायोग्य आहे. आमच्याकडे असणाऱ्या बॉटलमध्ये हा पाणी आम्ही भरून घेतलं.
आणखी थोडेसे पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला समोरच अजून एक कातल्यात खोदलेली गुफा बघायला मिळते. ह्या 2 गुफा पारेकरांना विश्रांतीसाठी केल्या गेल्या असाव्यात. ह्या 2 गुफा अतिशय रुंद आणि भयानक आहेत. तिकडे चाललोय ना आपण. गुहा आणि पाण्याचे टाके पाहिल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला समोरच किल्ल्याचा गणेश दरवाजा दिसतोय. हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा चारही बाजूने सुरक्षित आहे. छत्रपती शिवरायांच्या दुर्ग बांधणीमधील एक उत्कृष्ट नमुना म्हणजे गोमुख दरवाजा बांधणी. संरक्षणाच्या दृष्टीने या बांधणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 90 अंशामध्ये फिरलेला हा दरवाजा शत्रूला मूलतः समजण्यातच वेळ जायचा आणि या दरवाजावर समोरून ओंडक्याने किंवा हत्तीने मारा करणे अशक्य होते. दरवाजामध्ये काही 15-20 माणसे उभी राहतील एवढीच जागा असायची. त्यामुळे जरी शत्रूने आक्रमण केले तरी बुरुजाच्या जंग्यामधून शत्रूवर गरम तेल ओतून आणि भाला फेकून प्रतिहल्ला चढवून त्यांना उत्तर दिले जाई. जय आणि विजय या 2 बुरुजांच्या साक्षीने हा गोमुखी दरवाजा अगदी दिमाखातच उभा केला गेला असावा. या गणेश दरवाजाला आता दुर्गप्रेमींनी एक लाकडी दरवाजा बसवला आहे. अशा दुर्गप्रेमीमुळे आणि गड संवर्धन मित्रांमुळे गड सुरक्षित ठेवण्याची मोहीम चालू आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या बघायला मिळतात. ह्या देवड्या मुख्य दरवाजावर पारे करणाऱ्यांसाठी विश्रांतीसाठी केलेल्या असायच्या. देवड्यांच्या पुढे ही वाट काटकोनात वळते आणि इथे असलेल्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा उद्ध्वस्त झालेला आहे. गणेश दरवाजावर असलेली तटबंदी बघायला आपण सहज जाऊ शकतो. ही तटबंदी अतिशय भक्कम आणि सुरक्षित आहे. या तटबंदीमध्ये थोड्या अंतरावर अनेक प्रकारच्या जंग्या केलेल्या आहेत. या जंग्यातूनच शत्रूने आक्रमण केले तर मुख्य दरवाजातून आक्रमण केले जायचे. जर मुख्य दरवाजावर शत्रूंनी आक्रमण केले तर या जंग्यातूनच शत्रूवर गरम तेल किंवा भाल्याने मारा करायचे. या मुख्य दरवाजा तटबंदीवरून आपण समोर असलेला प्रदेशही बघू शकतो.
गणेश दरवाजातून आत आल्यानंतर आपण 25 ते 30 पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला समोरच 4 फलक बघायला मिळतात. त्या फलकामध्ये गडाची पूर्ण माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून या गडावर हे फलक लावलेले आहेत. किल्ल्याच्या गडमाथ्यावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला भले मोठे पठार बघायला मिळते. हा गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या किल्ल्याला साधारणतः 1.5 किलोमीटर अंतराची तटबंदी बांधलेली आहे. या तटबंदीवरून आपण संपूर्ण गडाला फेरा मारू शकतो. या तटबंदीत जागोजागी बुरुज आणि जंग्या केलेल्या आहेत. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला समोरच महादेवाचे मंदिर बघायला मिळते. या मंदिराच्या अंगणात 4 ओळीत तोफा ठेवलेल्या आहेत. या 4 तोफा अतिशय सुरक्षित आणि पुरातन आहेत. पूर्वीच्या काळी या तोफेतून शत्रूवर आक्रमण केले जायचे. मंदिराच्या अंगणात आपल्याला 2 पुरातन काळातील नंदी बघायला मिळतात. या 2 नंदींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही नंतर महादेवाचे दर्शन घेतले. मंदिरात असलेली महादेवांची पिंड अतिशय पुरातन आहे. महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गडावर असणारी तटबंदी बघायला निघालो. गडाची तटबंदी साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरूनच आपण संपूर्ण गडाला फेरा मारू शकतो. या तटबंदीवरूनच आपण समोर असलेला पूर्ण परिसर बघू शकतो. कोरीगड किल्ल्याला कोरीगड नाव का पडले याचा एक खूप मोठा इतिहास आहे. कोरीगडाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रामुख्याने कोळी लोकांचं वास्तव्य होतं. कोळी लोकांच्या अनेक पोटजाती आहेत. त्यातील एक पोटजात म्हणजे कोरी. या कोरी लोकांच्या गडाच्या परिसरात खूप मोठे वास्तव्य आहे. त्यामुळे हा गड कोरीगड नावानेही ओळखला जातो. कोरीगडाच्या इतिहासाचा उल्लेख काही ग्रंथांमध्येही करण्यात आलेला आहे. त्यानुसार बहामनी सत्तेचा अस्त झाल्यानंतर त्याच्या ताब्यात असणारे अनेक गड किल्ले निजामाने आपल्या ताब्यात घेतले होते.
तेव्हा इसवी सन 1846 साली अहिल्यानगरचा निजाम मलिक अहमद यांनी कोरीगड एका कोली राजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतल्याचा उल्लेख आढळून येतो. बहामनीच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर त्याने इसवी सन 1347 ते 1485 या काळात यादव शिलाहाराच्या प्रदेशावरचा राज्य केल्याची नोंद आढळून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकून घेण्यापूर्वी एका पिंपल गावाच्या लुमाजी बोकर नाईक यांनी त्यांच्या साक्षीदारांच्या मदतीने मोठ्या युक्ती आणि शक्तीने गड जिंकून घेतला होता. कोरीगड किल्ल्याची खूप मोठी गोष्ट आहे. 17व्या शतकाच्या अर्धातील म्हणजे 1650 नंतरची. एक कोल्यांचा सरदार होता. त्याचे नाव होते लुमाजी बोकरे. लुमाजी बोकरे या महाडमध्ये असणाऱ्या पिंपल गावामध्ये सरदार असायचा आणि त्याला सरनाईकी करायला आवडायचे. तर त्याला वाटत असायचे की आपणही सरनाईक बनायला हवे. तर त्याने तेव्हाचा जो निजाम होता त्याला एक आमिष दिलं की कोरीगडावर एक उन्मंत घोडा आहे. तो घोडा तुमच्या पागेत असण्याचे खूप गरजेचे आहे. जर हा घोडा तुमच्या पागेत असला की तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल. या आमिषाला तो निजाम बोलला. तेव्हा त्यांना जेवढे पैसे पाहिजे तेवढे त्यांनी दिले. तेव्हा त्यांनी 52 खोऱ्यातील कोल्यांना एकत्र केले आणि त्यांनी कोरीगड जिंकण्याचे ठरवले. कोरीगडाच्या भोवती त्यांनी एक वेढा टाकला, पण त्या वेढ्यात त्यांना कोरीगड जिंकता आले नाही. कोरीगडचा हा वेढा 1 वर्ष 13 महिने चालला. 1 वर्ष लुमाजीचे सैन्य कोरीगडाच्या भोवती होते, तरी पण किल्ला शरण येत नाही. लुमाजी बोकरेला पैसे देऊन 1 वर्ष झाले तरीही कोरीगड शरण येत नाही. हे पाहून निजामाचा सरदार होता तो रागाने, जर हा किल्ला 1 महिन्यामध्ये आम्हाला मिळून दिला नाही तर तुम्हाला जीव मारून टाकू. या धमकीने लुमाजीच्या सोबत असणारे सरदार आणि कोली सरदार घाबरले. पण त्याचे जे सवंगड होते ते बोलले, आपण हार नाही पत्करायची. मग त्यांनी लाकूड तोलाचा वेश प्रदान केला आणि किल्ल्यात आत शिरले. किल्ल्याची पाहणी केली आणि तटावर जे पहारेकरी आहेत त्यांना लाच दिली आणि गडावर जाण्याची वाट दाखवायला सांगितली. नंतर त्यांनी गडावरून दोर सोडले आणि त्या दोरीला गाठी बांधल्या, जेणेकरून पायाचा अंगठा आणि लटकून गडावर जाता येईल. अशा प्रकारे 7 ते 70 कोली सरदार आणि सैनिक वर आले आणि किल्ल्यातील 8 सरदारांशी युद्धामध्ये त्यांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघड आणि योग्य वेळ साधता भोकरीने तो उमदार घोडा पागेतून पळवला. तेव्हा किल्ल्यावरतील एका सरदाराला दिसलं. तेव्हा त्या सैनिकांनी बंदूक घेऊन त्यावर निशाणा मारला आणि तो उमदार घोडा एका गोळीतच मरण पावला. इतकी मोठी गोष्ट कोरीगडावर झाली होती. त्या घोड्यासाठी 13 महिने युद्ध झाले होते. नंतर निजामाला लक्षात आले की लुमाजी बोकरे यांचा पराक्रम खूप मोठा होता, म्हणून त्याने त्यांना स्वतःच्या सैन्यामध्ये एका महत्त्वाच्या पदावर अधिकारी म्हणून नेमला. गडाच्या उत्तर टोकाला एक बुरुज आहे. उत्तर टोकावरील या बुरुजावर एक झेंडा लावलेला आहे आणि या बुरुजावरून आपण दूरवरचा प्रदेश आणि पेठ शहापूर गावातून येणारी वाट बघू शकतो. उत्तर बुरुजावरून थोडेसे पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला समोरच किल्ल्यावर असणाऱ्या 2 गुफा बघायला मिळतात. या 2 गुफा किल्ल्याच्या तटबंदीच्या साईडलाच केलेल्या आहेत.
कोरेई गडावर आपल्याला 2 तलाव बघायला मिळतात. विशेष म्हणजे कोरेई गडावर आपल्याला शंख गदा चक्र धारण केलेली विष्णूची मूर्ती बघायला मिळते. सहसा गडावर आपल्याला शिव मंदिर, देवीचे मंदिर आणि गणेश मंदिर बघायला मिळतात. मात्र येथील विष्णू मूर्तीचे अस्तित्व कुतूहल निर्माण करते. उत्तर बुरुजावरून महादेव मंदिरापाशी परत येऊन दक्षिणेकडे गेल्यानंतर आपल्याला हनुमानाचे मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या शेजारात काळ्या पाषाणात कोरलेले 2 स्तंभ आहेत. हे 2 स्तंभ बघून आम्ही नंतर हनुमान स्वामीचे दर्शन घ्यायला गेलो. हनुमंत स्वामीचे मंदिर नव्याने बांधलेले आहे, पण मंदिरात असलेली मूर्ती हे पुरातन आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला श्री गणेशाची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आणि महादेवाची पिंडही बघायला मिळते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही समोर असलेल्या कातलात खोदलेला तलाव बघायला गेलो. कोरीगडावर आपल्याला अशा प्रकारे 3 तलाव बघायला मिळतात. हा तलाव पूर्णतः कातलात कोरलेला आहे. या तलावाच्या बाजूने तटबंदी लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एकाच ओट्यावर उभारलेला लक्ष्मी तोफ पाहायला मिळते. लक्ष्मी तोफ ही या गडावरची सर्वात मोठी तोफ होती. लक्ष्मी तोफ बघून झाल्यानंतर आम्ही गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर बघायला गेलो. या कोराई देवीच्या मंदिराचे आता जीर्णोद्धार केलेले आहे. मंदिराच्या समोरच्या अंगणात आपल्याला एक दीपस्तंभ बघायला मिळतो. दीपस्तंभाच्या बाजूला आपल्याला काळ्या पाषाणात कोरलेली महिषासुरमर्दिनी मूर्ती बघायला मिळते. कोराई देवीची मूर्ती साधारणतः 4 फूट आहे. या कोराई देवीच्या गाभाऱ्यात आपण 20 ते 25 जण सहज बसू शकतो. कोराई देवीची मूर्ती 4 फूट उंचीची आहे. देवीने 4 हातात त्रिशूळ, डमरू आणि गदा आदी शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीच्या नावावरूनच किल्ल्याला कोराईगड असेही म्हणतात. किल्ल्याचं नाव कोरीगड असण्याची ही आणखी एक शक्यता आहे.
कोराई देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूस गेल्यास आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. खालच्या बाजू उतरल्यानंतर आपल्याला समोर एक छोटंसं पाण्याचं टाकं बघायला मिळते. इथूनच एक वाट चोर दरवाजाकडे जाते. गडाचा दुसरा दरवाजा कोराई देवी मंदिराच्या खाली असलेल्या 2 बुरुजामध्ये आहे. आंबवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते. आंबवणे हे गाव पेठ शहापूरजवळ आहे आणि कोरी गडावर जाण्याचा दुसरा पर्याय आहे. गावातून आपण 1 तासात गडावर पोहोचू शकतो, पण हा मार्ग अतिशय अवघड आहे. नका याव. आंबवणे गावाच्या गणेश दरवाजातून वर चढून आल्यानंतर आपल्याला समोर एक तोफ बघायला मिळते. ही तोफ अतिशय पुरातन आहे. कोरीगडावरून आपल्याला समोरच नागपांचा टोक, तुंगगड, त्रिकोणा किल्ले आणि आजूबाजूचा समोरचा परिसर बघायला मिळतो. कोरीगडावरून आंबवणे गावात पुढे रस्ता जातो. तो रस्ता तेलबेला, घनगड किल्ल्यांकडे जाते. मध्ये डोंगररांग असल्यामुळे तो दिसत नाहीये. मात्र वातावरण स्वच्छ असेल तर आपल्याला माथेरान, प्रभातगड, कर्नाळा, माणिकगड, नागफणी टोक आणि तुंगगड, त्रिकोणा बघायला मिळतो. कोरीगडावरून आपण आजूबाजूचा कित्येक किलोमीटर प्रदेश सहज बघू शकतो. कोरीगड हा किल्ला आपण 1 तासाने पूर्ण फिरू शकतो. जागोजागी आपल्याला उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष बघायला भेटतात.
विचार पण करू नका डायरेक्ट घेऊन आहे ना. संभामध्ये खालचं जायचं होतं असं म्हणतो वाटतं. सुरक्षा रक्षक मध्ये कुठं असतो नावा माझगड आपला बरोबर. आता आले आपण आता करेश्वर संभाजीत भेटायला जाऊ आपण. अरे बरोबर रस्ता वाटतो ना भेट पुढे याच्यावर नक्की जाईल. पोचू झाला मग आपल्या इकडे करून जायचे ना मधली ते चालले आता 2 वर्ष झाली ना मग तिकडे. हा आताच लागेल. काय बकऱ्यांचं वास येतं ना. आणि डुकर विकर असतील नर. वास बघ ना काय यांचा इथं. आहे का
काही लोकांचा रोजचा रस्ता. मोबाईल खिशात ठेवून ये बघ. डगरा पेत वर्षे मोठी नको टाकू फक्त बस. पायऱ्या आहेत ना वरती आता? पायऱ्या आहेत का? खाली उतरायचं आपल्याला. तिकडे जायचं आपल्याला. मग इथून खाली उतरून बघतो वरती जरासं उतरून. पूर्ण ट्रेक झाली आपली. एक पर्सेंट पण नाही चरलो आपण. खाली खाली घ्या पाय खाली घ्या. तो वरचं झाड नको सोडू. तिकून चालत जाऊ आमची जाऊ. आता या डगरीला फक्त इथं आठ आणि उलटा माझी पुरी झाली पण. इथं पकडायला भेटो. बरोबर आहे. चल
हा तसंच आहे क्रॉसच आहे. तिथं हात ठेवले ना अजून तिथं टेकचा साईडला. हा नवीन पॅन्ट शर्ट करून गेले. टी शर्ट पण नवीन. बसून उतरायला तर खाली उतरलो आता आपण. आता आपण त्या रस्त्याला जाऊ भेटायला. बघा नको सगळे व्हिडिओ जे सगळे व्हिडिओ टाकताना पण आहे का रस्ता. वाटे का आता. ओके ना. ओके रास्ता आहे ना.